नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो। संपूर्ण महाराष्ट्रामधील लाडक्या बहिणींना प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। आता सगळ्याच प्रसार माध्यमावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात KYCची मुदत 31 जानेवारीपर्यंत झालेली आहे अशी बातमी येत आहे। पण लाडक्या बहिणींना जी अधिकृत घोषणा आहे मंत्री आदित्य तटकरे यांची अजून तरी झालेली नाही आहे। मुदतवाढ होत असेल तर चांगलीच बातमी आहे, पण सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पोर्टलवरती अधिकृत नोटीस आणि मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा होणं गरजेचं आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनी ज्यांची KYC राहिलेली आहे त्यांनी लवकरात लवकर KYC करून घ्यायची आहे। अंगणवाडी सेविकाताई जर कागदपत्र घेत नसतील तर त्यांना रिक्वेस्ट करायची आहे, त्यांना GR दाखवायचा आहे, तर लवकरच त्या देखील या संदर्भातली पुढची प्रोसेस करू शकतील। आणि लक्षात घ्या, त्यांनी जरी 31 तारखेनंतर कागदपत्रे घेतली तरी काहीही फारसा फरक होणार नाही। तर आता प्रश्न राहिलेला आहे, येणारा हप्ता कधी येणार? तर या संदर्भात अनेक लाडक्या बहिणी यूट्यूबवरती व्हॉट्सअपवरती तारीख विचारत आहेत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात हप्ते वितरणाच्या अनेक तारखा समोर येत आहेत। सोशल मीडियावरती तारीख सांगितली जात आहे, पण लक्षात घ्या की कन्फर्म अशी तारीख कोणीच सांगू शकत नाही आहे, पण याच्यामध्ये साधारणतः अंदाज आहे। या संदर्भात आपण आत्ता माहिती देणार आहोत। तर आता डिसेंबर महिना ऑलमोस्ट संपलेला आहे, त्यामुळे येणारे हप्ते आहेत ते 2 हप्ते मिळण्याची शक्यता आहे। मग हे 2 हप्ते कसे मिळतील? तर सर्वात प्रथम नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR यापूर्वीच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। आता डिसेंबर महिना जो आहे तर याच्या हप्ते वितरणाचा GR आज किंवा उद्या या 2च दिवसांमध्ये प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। हा GR प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना जसा मागील वर्षी मकर संक्रांतीपूर्वी 2 हप्ते एकत्रित देण्याची प्रोसेस 6 जानेवारीपासून सुरू झाली होती आणि 15 जानेवारीपर्यंत हा जो लाभ आहे तो वितरित झाला होता, तशाच प्रकारे यावर्षीची देखील शासनाची तशीच तयारी जास्तीत जास्त असण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना नवीन वर्षामध्ये 2 हप्ते मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त वर्तवण्यात येत आहे। आणि मोठा हा जो गॅप आहे तो लक्षात घेता संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना 2 हप्ते तरी शासनाने वितरित केले पाहिजेत। 3 हप्ते वितरणासंदर्भातली बातमी अजून कोणतीच नाही आहे, पण 2 हप्ते तरी लाडक्या बहिणींना येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि ते देखील मकर संक्रांतीच्या पूर्वी 2 हप्त्यांचा लाभ नवीन वर्षामध्ये लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता आहे। आता उरला प्रश्न फक्त मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा, आणि या घोषणेची वारंवार आपण चेक करत आहोत। लक्षात घ्या, ट्विटरचं पेज असेल, त्यांचं यूट्यूब असेल, तर या ठिकाणी देखील आपण मंत्री आदित्य तटकरे यांची कधी घोषणा होते या संदर्भात माहिती घेत आहोत। तर अजून तरी हप्ते वितरणाची घोषणा झाली नाही आहे, पण साधारणतः 15 तारखेच्या आतमध्येच हा जो लाभ आहे म्हणजे 4 दिवस अगोदर लक्षात घेतला तर 7 ते 8 तारखेपासून हप्ते वितरण सुरू होण्याची प्रोसेस शक्यता वर्तवण्यात येत आहे। आपण देखील वारंवार या संदर्भात माहिती देत आहोत आणि लक्षात घ्या, KYC केली असेल किंवा नसेल तरी देखील हा लाभ संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना मिळणार आहे। तर अशा प्रकारे आताची ही महत्त्वाची अपडेट सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट राहा।